आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज। जिथे अन्याय तिथे आम्ही। टोप येथे अपघातात एक ठार। टोप इथल्या बिरदेव मंदिर वळणावर भरधाव ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील विवाहिता जागीच ठार झाली, तर मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात बुधवार दिनांक 10 रोजी रात्री 10च्या दरम्यान पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोप गावाच्या हद्दीत घडला। हातकणंगले तालुक्यातील बुवाचे वाठार इथल्या सोनाली शुभम कांबळे या नातेवाईकाच्या वास्तुशांतीसाठी 8 दिवसांपूर्वी कोल्हापूर इथल्या टेमलाई वाडी इथं गेल्या होत्या। कार्यक्रम उरकून बुधवारी रात्री त्या नातेवाईक असलेल्या रोहन राजू कांबळे यांच्या गाडीवरून बुवाचे वाठार येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या। यावेळी या गाडीवर रोहन कांबळे यांची पत्नी सोनाली आणि मुलगा सार्थक असे बसले होते। जाता जाता गावातील मोटरसायकलस्वार मोहसिन पिंजारी हा गावी जात होता। ते एकटे गाडीवर असल्याने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोप इथल्या बिरदेव मंदिरासमोर सोनाली कांबळे या पिंजारी यांच्या गाडीवर बसल्या। टोप इथल्या वळणावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक MH12QG 8213 ने मोहसिन पिंजारी यांच्या क्रमांक KA28HE 8241 गाडीस पाठीमागून जोराची धडक दिली असता 26 वर्षीय सोनाली कांबळे या डांबरी रस्त्यावर आपटल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोहसिन पिंजारी हा गंभीर जखमी झाला। अपघात होताच ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पळून गेला। शिरोली पोलिसांनी त्याचा पाठलाग करत ट्रक चालकास किनी टोल नाक्यावर पकडले। ट्रक चालकावर रात्री उशिरा शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।